काही मिनिटांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे स्मृतीस्थळावरती दाखल होतील आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतील आणि अभिवादन झाल्यानंतर वरळीमध्ये हॉटेलमध्ये जाऊन एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ते आपली युतीची घोषणा करतील। सध्या ही चित्र आहे स्मृतीस्थळावरची। या ठिकाणी दोन्ही पक्षाचे म्हणजे मनसेचे कार्यकर्ते नेते या ठिकाणी दाखल झालेत, तर दुसरीकडे ठाकरे गटाचे देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते नेते या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांना सगळ्यांना प्रतीक्षा आहे दोन्ही ठाकरे बंधूंची। दोन्ही ठाकरे बंधू आल्यानंतर अर्थात कार्यकर्त्यांकडनं घोषणाबाजी त्यांच्या समर्थनार्थ दिल्या जातील, त्याचीच प्रतीक्षा गेल्या अनेक महिन्यांपासून गेल्या अनेक वर्षांपासून हे कार्यकर्ते करत होते आणि तो दिवस आज आलेला आहे। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जे सहभागी होते संदीप देशपांडे सध्या तो आपल्यासोबत आहे, ते सुद्धा प्रतीक्षा करतायत। संदीपजी, आजचा दिवस खरं तर खूप महत्त्वाचा आहे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी। तुम्ही सगळ्या प्रक्रियेमध्ये खरं तर सहभागी होता, तुमच्या भावना काय आहेत? निश्चितपणे ज्या क्षणाची आतुरतेने गेले अनेक दिवस मराठी माणूस वाट बघत होता, मला वाटतं तो क्षण जवळ येऊन ठेपलेला आहे। त्याचं एक स्वप्न साकार होतं आहे, दोन भाऊ एकत्र येत आहेत, ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, ठाकरे परिवार एकत्र येतात। निश्चित महाराष्ट्राच्या दृष्टीने मराठी माणसाच्या दृष्टीने हा अतिशय सोनेरी असा दिवस आहे। विरोधकांसाठी मोठं आव्हान ठरेल ठाकरे बंधूंची युती? मला असं वाटतं ठाकरे बंधूंच्या समोर कोणी टिकेल असं मला अजिबात वाटत नाही। ब्रँड चालेल ठाकरे ब्रँड, कारण की त्यांचे म्हणजे विरोधक असं म्हणतात। मी एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, ठाकरे हा ब्रँड नाही आहे, ठाकरे हा विचार आहे आणि विचारासमोर कोणी टिकू शकत नाही। ब्रँड येतात, ब्रँड संपतात, पण विचार कधी संपत नाही आणि ठाकरे हा विचार आहे, हा ब्रँड नाही। सीमा, काही मिनिटांमध्ये मी तुमच्याकडे येते।